नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। सुरगाणा तालुक्यातील रोकडपाडा येथे मार्च महिन्यात पाण्याचा तुटवडा होऊ नये यासाठी नाशिक येथील सोशल नेटवर्किंग फोरम या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या विहिरीपासून 1 किमी पर्यंत जलवाहिनी व 30,000 लिटर क्षमतेच्या टाकीचे बांधकाम करण्यात येणार आहे। सरपंच अनिता पवार यांच्या प्रयत्नातून ही जलवाहिनी होत आहे। या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजू पवार व सोशल नेटवर्किंग फोरमचे संदीप दगळे यांच्या हस्ते करण्यात आले। रोकडपाडा येथे उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून दूर होणार असल्याने महिला व गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे। यासाठी लागणार खर्च नाशिक येथील सोशल नेटवर्किंग फोरम करणार आहे। यावेळी गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी उमेश खांडवी, सुरगाणा, नाशिकची रिपोर्ट। चारी खोदायची ती गावकऱ्यांनी खोदायची। हो हो, गावकऱ्यांनी खोदायची। 10 लोक इथे जे कामाला लागणार आहे म्हणजे ते श्रमदान त्याला म्हणतात। ते तुम्ही अदलून बदलून जरी आले तरी चालतील ना। आज तुमची विहीर जी आहे ना, तुमची जी विहीर आहे ना ती एकदम मोक्यावरती। त्या दिवशी सरांनी तो तलाव जो बघितला ना, सरांनी लगेच त्या दिवशीच एक पर्पज बनवून एका कंपनीला पण पाठवलं। होकार जर आला ना तुमचा त्याचा गाळ पण काढला जाईल आणि थोडं मोठं पण केलं जाईल, म्हणजे तुमचं कायमस्वरूपी तो पाण्याचा हात आणून जाणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही एकदम एवढं काम एकदम फास्ट केलं ना, पुढचे कामं तुमचे सगळे फास्ट होणार आहे। तर तुमचे बरोबर जवळपास 3-4 पाड्यांचं आपल्याकडे म्हणजे कामाचं आमच्या गावात काम करा असा अहवाल पण आलेला आहे। आता त्या हिशोबाने तुमचं या गावाच्या पाड्याचं काम 2 तारखेच्या आत आपल्याला संपवायचं आहे। अशा बातम्या पाहण्यासाठी आय न्यूज 28 मराठीला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल।